माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड राजीनाम्याच्या दिवसापासून गायब आहेत। ते नक्की कुठे आहेत याचा कुणालाही ठाव ठिकाणा नाहीये। ही लोकशाहीसाठी गंभीर बाब असल्याचं सांगत राऊतांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे। तसंच जगदीप धनखडांनी धनखडांना कुणी गायब केलं का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। सोबतच गरज वाटली तर त्यांच्या शोधासाठी आम्ही कोर्टात याचिका दाखल करू असंही राऊतांनी म्हटलंय। जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून 21 जुलैपासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनखड कुठे आहेत, त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे, ते काय करतायत, ते कोणाबरोबर आहेत, त्यांचा मुक्काम कुठे आहे, ते बरे आहेत ना, मुळात ते आहेत ना, त्यांना कुठे गायब केलंय का, या शंका आमच्या मनामध्ये येत आहेत। देशाचा उपराष्ट्रपती अशा प्रकारे गायब झाला असेल आणि त्याचा ठाव ठिकाणा कोणाला लागत नसेल तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे। अशा प्रकारे आपल्याला नको असलेले नेते गायब करण्याची पद्धत रशिया आणि चीनमध्ये आहे। त्याची काही परंपरा या लोकांनी नव्याने सुरू केली आहे का? उद्धव ठाकरे दिल्लीला आले असताना श्री कपिल सिब्बल हे उद्योजकांना भेटले, तेव्हा आम्ही याच्यावर चर्चा केली। कपिलजी की जगदीप धनखडांचं काय करायचं, कुठे आहेत? तेव्हा आमचं असं ठरतंय की हेबियस कॉर्पस नावाची एक लीगल बॅटल असते की एखादी व्यक्ती जेव्हा सापडत नाही तेव्हा त्याला सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या आदेशानं आम्ही शोधू शकतो। कदाचित आम्ही अशा प्रकारचे पिटिशन करू शकतो।